जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सांगोडे येथे राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या अधिकृत उमेदवारांच्या प्रचाराचा शुभारंभ मोठ्या उत्साहात पार पडलाय। सांगोडे येथील नरसिंह मंदिर परिसरात पारंपरिक पद्धतीने श्रीफळ वाढवून प्रचाराची सुरुवात करण्यात आली आहे। या प्रचार शुभारंभ कार्यक्रमाला पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते, ज्येष्ठ नागरिक तसेच महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या। प्रचाराच्या पहिल्याच दिवशी कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण दिसून आले। यावेळी गोकुळ शिरगाव जिल्हा परिषद मतदार संघातील काँग्रेसचे अधिकृत उमेदवार श्री सुदर्शन बाबासो खोत तसेच वसगडे पंचायत समिती मतदारसंघातील उमेदवार सौ अनिता प्रकाश कांबळे आणि संदीप हिंदुराव पाटील गोकुळ शिरगाव पंचायत समितीसाठी उमेदवारी जाहीर झाली। पंचायत समितीसाठी काँग्रेसकडून उमेदवारी एकत्र जाहीर झाल्याने कार्यकर्त्यांमध्ये समाधानाचे वातावरण होते। प्रचाराच्या शुभारंभ प्रसंगी उपस्थित मान्यवरांनी मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासासाठी काँग्रेस पक्ष कटिबद्ध असल्याचे सांगितले। ग्रामीण विकास, पायाभूत सुविधा, शिक्षण, आरोग्य तसेच मूलभूत नागरी सुविधांवर विशेष भर देण्यात आली असल्याची ग्वाही उमेदवारांनी दिली आहे। यावेळी स्थानिक पातळीवरील विविध प्रश्न, विकास कामे आणि जनतेच्या अपेक्षा यावर चर्चा करण्यात आली। आगामी निवडणुकीत काँग्रेस उमेदवारांना भक्कम पाठबळ देण्याचे आवाहन करत प्रचाराला अधिक वेग देण्यात येणार असल्याचे संकेत यावेळी देण्यात आले। सांगोडे गावातून प्रचाराचा शुभारंभ झाल्याने गोकुळ शिरगाव जिल्हा परिषद मतदारसंघात काँग्रेसच्या प्रचाराला जोरदार सुरुवात झाल्याचे चित्र सध्या स्पष्ट दिसून येत आहे।